पाठीमागे 10वीचे विद्यार्थी बसलेले आहेत. सर्वात कमी वय कोणाचे पाठीमागे? 15. बरोबर सांगा. सर्वात कमी वय 15, 16, 14. हे पाठीमागे जे बसते ब्लू शर्ट वाले त्या शेजारच्या मुलाचं काय वय? 15. त्याच्या पाठीमागच्या दोन मुली 15. तू पलीकडची 15 ना? या हॉलमध्ये पाठीमागे 15 वर्ष वयाचे विद्यार्थी, त्यांच्या पुढे त्यांचे पालक, त्यांच्या पुढे त्यांचे शिक्षक आणि सन्माननीय व्यासपीठ. मला 2-3 मुलं आळस देताना दिसले म्हणून मुद्दा मी तुमचं वय विचारलं. आणि सन्माननीय व्यासपीठावर 15 ते 16 वर्ष वयाची मुलं सन्माननीय व्यासपीठावर काम करता येईल. त्यांचं वय 86 सुरू आहे आणि त्यांची एनर्जी आपण बघतो. तर तुम्हाला माफी नाही, आडवणसाठी द्यायची परवानगी नाही. मुद्दाम मी या ठिकाणी युगो म्हणून नाही, पण मुद्दाम मी उल्लेख करतो. माझ्या 2 पदव्या सांगायच्या राहिल्या. कदाचित ते दुसऱ्या बायोडाटामध्ये होतं. मी मुद्दाम ते सायकोलॉजीच्या बायोडाटा त्याच्यात टाकलेलं नाही. मी MSc मॅथमॅटिक्स आहे ते सांगायचं राहिलं. दुसरा, अजूनही मी शिक्षण घेतोय. मी पण साठीदार आहे आता. मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची पॉझिटिव्ह सायकोलॉजीची एक पदवी आता माझी सुरू आहे ऑनलाईन. शाळा वाचताना पण मला जाणवलं की ज्या फॅमिलीशी निगडीत काजरे मॅडम आहेत, त्यांच्यासाठी जास्त टाळ्या वाजल्या. बरोबर ना? आणि मला नक्की जाणवलं काहीतरी पोलिसचं संबंध दिसतं. याचा अर्थ एनर्जी. सरांनी मला सांगितलं की तुम्हाला अडल्सन्स, त्यानंतर टीचरचा रोल, पालक शिक्षकांचा रोल याची समजूतदारी फोकस करायचा आहे. माझं स्पीच थोडंफार गझल, एखादा डायलॉग फिल्ममधला जुने असेल कदाचित आमच्या पिढीतल्या, काही अकॅडमिक रेफरन्सेस अशा अंगाने ते जाईल. बोलेल मी. वेळ बराच झालेला असल्यामुळे शॉर्टमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. कदाचित काहींना ती जबरदस्ती ऐकावं लागेल. मागच्या मुलांना जबरदस्ती असली तरी ऐकावंच लागेल, कारण तुमच्यासाठी ते सगळं आहे. आता कार्यक्रमाची सुरुवात संगीत, सुंदर संगीताने झाली. संगीतामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक रिदम आहे. त्याच्या जीवनामध्ये रिदम आहे. आमचं बघा ग्राउंडला 1 वर्षभर ट्रेनिंग असतं. आम्ही विद्यार्थी तसे ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगला जाण्यापूर्वी ट्रेनिंग मधून बाहेर पडतानाचा प्रॉडक्ट खूप वेगळा होता. त्यात तो रिदम आला आम्हाला. दुसरं, यांनी नवीन एक बदल केला की मी दुसऱ्यांदा आलो या संस्थेमध्ये. ही संस्था मला वाटतं महाराष्ट्रात नाही भारतात पहिली असेल विद्यार्थ्यांसाठी चाललेली ही संस्था आहे. आणि यांनी स्टडीड असावं. मी रेफरन्सनी होतो डॉक्टरेट असल्यामुळे, 14 रिसर्च पेपर नॅशनल जर्नल्समध्ये असल्यामुळे मला माहिती की तुम्ही खूप हुशार आहात. पालकांनी सांभाळून राहा. तुम्हाला जसं वाटतं की आपण काही फेकलं तर ते मुलांना कळत नाही, त्यांना बरोबर समजतं. खरंच बोलावं लागणार आपल्याला सुद्धा. तर आता जे त्यांनी उत्तर दिलं, तुम्ही जगदीशचंद्र बोस
याचा जर एखादा रिसर्च तुम्ही पाहिला, नोबेल पारितोषिक पाठिंबाच्या मुलांसाठी असं जास्त आहे का की नोबेल पुरस्कार त्यांना मिळता राहिला, त्यांनी असं सांगितलं होतं त्याच्यामध्ये रिसर्चमध्ये की झाडांनाही वनस्पती नाही इमोशन्स असतात. बॉटनीचं कोणी असेल तर त्यांना माहीत असेल, बॉटनीचं कोणी आहे का? तर झाडांना देखील वनस्पतीला देखील इमोशन्स असतात. हे रिसर्च मी त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. गैरवरम में बसने वाले मैकान में कूट लड़ा, तूफा से हम टकराएंगे, तुम अपनी कश्ती संभालो, मैखाने में आए भाई तुमको भी इंसान बना, हरिको लफ्ज साधारण ताजमहल पे रंग म्हणा. ताजमहल रंगवला तर कसा वाटेल? जे नेचर आहे, नॅचरल आहे, त्याच्यातून परमेश्वराने जे दिलेलं आहे त्याच्यातून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे. तुफान हा शब्द याच्यामध्ये आला म्हणून डायलॉग पण घेतो एनर्जीसाठी मुलांच्या की आखरी रास्तामध्ये अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, समंदर के किनारे पानी में काटा डाले, मछली पकडणे वालों को बाजू नाही. आम्ही असे तुकार गुंड पकडले, आम्हाला काही भीती वाटली नाही. एक ऑफिसर, 2 कॉन्स्टेबल, एक ऑफिसर, एक कॉन्स्टेबल, हे त्या वस्तूमध्ये आम्ही घुसायचो स्टेटमध्ये या ऑफिसमध्ये. समंदर के किनारे पानी में काटा डाले, मछली पकडणे वालों को बाजू नहीं. बहादुर तो उसे कहते हैं जो बीच तूफानी समंदर में जाके तूफानों का सामना करके मछली पकड़ते. तुम्हाला सर्वांना तुफानांचा सामना करायचा आहे. आइन्स्टाईनची E = mc² माहिती आहे का मुलांना? E = mc² कुणाला माहिती? हात वर करा कोणीतरी. एनर्जीचे प्रिन्सिपल फक्त 2च लोकांनी इकडे हात वर केले. तर एनर्जी फक्त ट्रान्सफॉर्म होते. तसं त्याचा रेफरन्स परत पुढे भगवद्गीतेत आला आहे. नैनन छंदिती शस्त्राने नैनन लहरीपाव, परत पुढे ज्ञानेश्वरीत आला आहे. न पुढे एक आहे. तर ही जी अडोसन्स एज आहे हे 10 ते 21च्या वयामध्ये आहे अडोसन्स एज. आणि ह्या एज साठी त्यामध्ये 2 व चालू असतात. चाइल्डहुड ते अडल्टहुडकडे त्यांना जायचं असतं. आणि या ठिकाणी न्यूटन्स थर्ड लॉ ॲप्लिकेबल होतो पालक आणि मुलांच्या मध्ये, की त्यांना स्वातंत्र्य हवं असतं आणि पालक त्यांचं त्याच्यावर लागायचा प्रयत्न करत असतात. त्याचं लक्ष असायला पाहिजे. तर जेवढं उशिरा स्वातंत्र्य देईल तेवढा प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतो पालकांसाठी, की आपण या वयामध्ये मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात, मेंटल फिजिकल चेंजेस होत असतात. एक कन्फ्युजन स्टेज तयार होत असते, फिअर मध्ये जायची त्यांची इच्छा असते. आणि आपण मात्र त्यांना आपल्या पद्धतीने सतत, मग आपला रोल काय? कारण त्याच्यामध्ये ॲग्रेशन झालेलं असतं. सर्वात जास्त ॲग्रेशन आम्ही जे पाहिलं, क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये माझी डॉक्टरेट आहे. जे ॲग्रेशन असतं ते असतं 10 ते 19 वयामध्ये सर्वात जास्त. मग आता हे ॲग्रेशन मी तुम्हाला प्रश्न विचारतो, चांगलं की वाईट? इकडची सांगा, ॲग्रेशन चांगलं की वाईट? तुमचं काय मत आहे? सिच्युएशनवर डिपेंड नाही, आपल्यावर डिपेंड आहे. ॲग्रेशन हे चांगलं, कारण तुम्हाला जर रॉकेट उंच पाठवायचं असेल, किती जोरात लात मारते ती माठ पाठीमागे जमिनीला, न्यूटन्स थर्ड लॉ. सेम या मुलांच्या बाबतीत न्यूटन्स थर्ड लॉ अप्लाय होतो. त्यांना उंच भरारी घ्यायची असते, तो परत आपल्या एअर स्ट्रीमवर येणारच आहे, तर त्यांना उंच भरारी घ्यायची असते. म्हणून ते ॲग्रेशन परमेश्वराने दिलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? ॲग्रेशन चांगलं आहे, पण त्याची डायरेक्शन देण्याचं काम कोणी करायचंय? पालकांनी, शिक्षकांनी. समजा मुंबईवरून दिल्लीला विमान निघाले
एक डिग्री ते चेंज केलं, त्याचे 1 डिग्री अंश चेंज केलं, ते कुठं उतरेल? दिल्लीला उतरेल का? ते चेन्नईला. म्हणजेच आपलं डायरेक्शन देण्याचं काम आहे. लक्ष ठेवून त्याची ॲबिलिटी पाहून तारे जमीन पे जी फिल्म आली होती, हर बच्चा खास होता है. आमिर खानने त्याच्यामध्ये काय प्रिन्सिपल दिलं? कुठलाच मुलगा कमी आणि जास्त नाही, प्रत्येक मुलगा चांगलाच आहे, सुंदरच आहे, त्याच्यामध्ये काही ना काही क्वालिटी आहे. त्या क्वालिटी, जोहारी नावाची एक विंडो आहे, जोहारी विंडो, आता मराठी शब्द परंतु फॉरेनच्या लोकांनी ते डेव्हलप केलेले आहे. जोहारी विंडो गुगलवर जाऊन सर्च करा आणि त्या विंडो मधून त्याचा अनालिसिस करा मुलाचा आणि शोधा की त्याच्यामध्ये काय आहे, आणि त्या पद्धतीने त्याला जर डेव्हलप केलं. बघा, ऑटिझम म्हणजे तो जो तारे जमीन मुलगा होता, तो ऑटिझमचा पेशंट. ऑटिझम ही फार मोठं सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, पण तो मोठा झाला असा एक ऑटिझमचा जो जगातला सर्वात प्रसिद्ध हिरो आहे, त्याला ऑटिझम आहे. इलॉन मस्क, माहिती नाही? इलॉन मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, त्याला मेंटल डिसऑर्डर. आणि जगातला जो सर्वात टॉप क्रूज, मला असं वाटतं सर्वात जास्त प्रसिद्ध हिरो, त्याला लर्निंग डिसॅबिलिटी आहे. त्याला स्क्रिप्ट वाचून दाखवावं लागते, त्याला बीचा बी दिसतो, 6चा नाही दिसतो, त्याला वाचणं तर त्याला सगळं कन्फ्युजन आहे. पण अशी मुलं जीवनामध्ये इतकं मोठं यश निर्माण करू शकतात जर तुम्ही आयडेंटिफाय केलं पालकांनी, शिक्षकांनी. मग शिक्षकांचा काय रोल, कसा रोल? किंवा पालकांचा थोड्या वेळासाठी आपण विचार करू. पालकांचा रोल काय आहे मी सांगतो. राजगिऱ्याचे लाडू पालक आहे का? आता कुठे आणलेले सगळे पालक तुझ्या मुलांनी चांगलं काहीतरी अचिव्हमेंट केली, सीईटीचा रिझल्ट चांगला आलाय वाटतं. सीईटी वाले की तुम्ही सगळे वर्षाला चालणार नाही, तुम्ही तुमचं फुके द्या, ऍडमिशन मेरिटवर होईल. तुम्हाला काय करायचंय? राजगिऱ्याचा लाडू माहिती? राजगिऱ्याचे दाणे छोटे छोटे असतात उरलेले, ते कशाने एकत्र करतात? गुळात. गुळात काय असतं? चिकटपणा असतो आणि गोडी असते. तुमचा रोल काय आहे मुलांशी? मुलांचा बरेच पालक सांगतात आम्ही मुलांचे मित्र आहोत. मित्र झाले तर ते आम्हाला होती नाही वडील कुठेही मित्र मिळतील. मित्रासारखं राहा, मित्र होऊ नका, आई वडिलाच राहा. मग राजगिऱ्याला जसं बांधून ठेवण्यासाठी गुळामध्ये चिकटपणा असतो तो तुमच्यात असला पाहिजे आणि तुमच्यामध्ये त्याच्याची थोडीशी गोडी असते. राजगिऱ्याच्या लाडूसारखं बांधून करण्यासाठी तुम्हाला पालकांना, शिक्षकांना काय करायचे? आता तुम्ही म्हणा पालकांचं झालं बाबा, पालकांनी प्रॉडक्ट पाठवलं आमच्याकडे, आम्ही काय करायचं? बरोबर आहे की नाही? मॅडम खूप सुंदर इंग्लिश बोलतात, मला शिक्षण सगळं इंग्लिश मीडियम 11वी पासून पुढे आता झालंय, पण पोलीस विभागामध्ये तशी काही संधी नव्हती. सगळ्यांची तुम्हाला माहिती पोलीस तर मला बोलावं लागायचं तर काय पैसे घेऊन मराठी स्पीड चालते ना तुम्हाला. आता तिकडून आल्या शिक्षकांनी काय करायचं? आपल्याकडे कोणती कुठे नदी आपल्याकडे गोदावरीच्या आजूबाजूला काय घाट आहे. घाट कशासाठी? गोदावरी अडवण्यासाठी, बरोबर का? बाजूचे घाट आहेत ते कशासाठी? गोदावरीचं पाणी अडवण्यासाठी. सगळं पाणी अहो लोकांना तिथे दर्शन घेता यावं, जल घेता यावं, स्नान करता यावं. जो त्या घाटाचा रोल आहे तो शिक्षकांचा रोल आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना तशी सुविधा द्यायची. अजून दुसऱ्या लँग्वेज मध्ये सांगतो, कुठलाही विद्यार्थी शिक्षकांची रस घेतो, त्याच्या घेतो, मोठा होताना त्याचा अभ्यास तुम्ही करता का? तो तुमचा अभ्यास तुम्ही करता का शिक्षक करतात? पाठीमागची मुलगी दाताला हात उभे राहतात. तुझा अभ्यास शिक्षक करतात का? तो करते, तूच कर. मग तुम्ही काय करता? मी नेहमी एक स्टोरी सांगत असतो. माऊत म्हणजे
हत्तीची काळजी घेणारा लहानपणापासून जो मुलगा असतो त्याला माऊत म्हणतात. हाडकुळा असतो तो एकदम 45 किलो वजन त्याचं. पण ज्यावेळेस एलिफंट मोठा होतो त्यावेळेस त्या जंगलामध्ये वादळ वारं सुरू होतं आणि माऊताला काळजी वाटायला लागते की एवढं लहानपणापासून तिथं वाढवलेलं आणि याच्या जीवनाला धोका आहे. आयशर गाडी बोलवतो, फळक्या खाली पाडतो आणि त्याचे 2 पाय आतमध्ये टाकतो आणि त्याला वरती चढायचं असतं. आपल्याला कळतं की काहीतरी आपल्याला कुठेतरी शिफ्ट व्हायचं चांगल्या ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी, पण त्याला चढताच येत नाही. चढता येत नाही त्याला. माऊत काय करतो, फक्त पाठीमागे थोडासा हात लावतो आणि तो पटकन चढतो. त्या हाताने चढवलंय का त्याला, वर चढलंय त्याच्या मनानेच तो, तर त्याला वाटतंय की माऊत माझ्यासोबत आहे, सपोर्ट आहे. तुमचा वर्ग आहे, शिक्षकांचा वर्ग आहे. मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इन्स्टंट काही मिळत नाही. पहिली जी गझल होती तसंच त्यांची एक दुसऱ्या गझलचे शेर आहे, त्याच्या पहिल्या 2 ओळी जरा तुम्हाला आवडणार आहे पण त्या मला तुम्हाला द्यायचे नाही. प्यार का पहिला खत लिखने में वक्त लगता है, ते तुम्हाला द्यायचे नाही. ह्या वयामध्ये 4 आश्रम ध्यानात ठेवा. 4 आश्रम शिकवले असतील तुम्हाला, त्या आश्रमात तुम्ही आहात. पण तुमच्यासाठी दुसऱ्या 2 ओळी आहेत. नए परिंदे को उड़ने में वक्त लगता है, लंबी दूरी तय करने में वक्त लगता है. तुम्हाला वेळ लागणार आहे, मोठं आहे, पण आतापासून एक स्पार्क तुम्ही पकडा. आतापासून एक डेस्टिनेशन ठरवा. आतापासून एक स्मार्ट गोल ठरवा. स्मार्ट गोलची गुगलवर जाऊन इंग्लिश म्हणजे काय त्याचं तुम्ही हे करा आणि डेव्हलप व्हा. आता शिक्षक आणि पालक दोघांनी काय करायचं मुलांसाठी, 1 2 3 4 करू आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण म्हणतो ऍटिट्यूड आहे, याच्यामध्ये ऍटिट्यूड असला पाहिजे, जसं ऍग्रेशन असलं पाहिजे. माझं सगळं तुम्हाला स्पीच उलट वाटेल. आम्ही एमपीसी करत असताना 2 जमिनीच्या वरती चालायचं, वाचायचं एमपीसीचं. गरिबीमुळे जॉईन केलं, राहिलं झालं, त्या पदापर्यंत आलो, सगळं मिळवलं, समाधान मिळवलं. मुलगा IIT झाला, मुली IIM झाल्या, जावई एमपीसी मिळाला, दुसरा जावई अमेझॉन 91 लाखचं पॅकेज सांगायला पाहिजे. याचं स्किप करू लागलं आपण. पण तुमच्यासाठी सांगतो की इतकं सकारात्मक, इतकं पॉझिटिव्ह राहिलं तर टिळाची हाफ चड्डी घालून स्कूलमध्ये जाणारा व्यक्ती सन्माननीय अतिथी म्हणून नामांकित बालेत आपल्याला बोलू शकतो. सर आमच्या जिल्ह्याचे संबंधित मला पालकमंत्री आहे. ऍटिट्यूड प्रत्येक गोष्ट तीच सांगतो मी. ऍटिट्यूड डेव्हलप करायचं. काय करायचं मग, मी 4 गोष्टी विचारतो. जंगलातले त्याचं उत्तर, एका प्रश्नाचं उत्तर त्या ग्रुपने द्यायचं, दुसऱ्याचं त्या ग्रुपने द्यायचं. मुलं लक्ष द्या इकडे, मुली न असं लक्ष दिलं नाही तर काय होईल, शेतकरी नवरा तसं चालणार नाही. मुलींना फार किंमत आहे. आता सध्या मुलांची फार पंचायत झालेली आहे. मुलांना खटाखट रिजेक्ट करतात मुली. फार अवघड आमच्याकडे समस्या येतात. आता आपला ग्रुप तयार झाला. सीएम साहेबांनी निवेदन दिलं, तुमच्या माहिती कशासाठी म्हणतो मराठी समाजाला पाहिजे हे आमच्या मुलांना मुली शोधा. शासनाला निवेदन दिले. रियालिटी आहे, मागच्याच 2 महिन्यापूर्वी दिले. मुली खूप आता भाव करतात. भारत ते सिन्सिअर असतात. खाव का खाव नाही, सिन्सिअर असतात, कष्ट घेतात, फोकस्ड असतात आणि अचिव्हमेंट करतात. लालदेवाची गाडी एकदम गरगर घेऊन वडिलांच्या दारी येतात. चालणारच नाही, तेवढा त्यांना अधिकार आहे. तर जंगलातले मित्र तुम्हाला प्रश्न येणार आहे, मागच्यांना पण प्रश्न उत्तर द्यायचे म्हणून लक्ष द्या. जंगलातला सर्वात वेगवान प्राणी कोणता? चित्ता आहे. मी ना स्टार्ट करताना बरोबर दिलं चित्ता. जंगलातला सर्वात उंच प्राणी कोणता? जिराफ. साधारणतः प्राणी सांगितलं, पालकांनी पण सांगितलं. पालक घरी अभ्यास करतात वाटते.
मुलांचा अभ्यास तुम्हीच करता वाटतंय. हा, याच्यावर एक सांगतो, गुंजाळ सर मुद्दाम सांगतो की माझी मुलगी ज्यावेळेस मोठी मुलगी लग्न झाली, मॉन्डॅलिटीमध्ये फार मोठ्या पदावर आहे, फायनान्स हे मुंबईला. तर कशी आपली पालकांची कशी फुंकी पोझिशन होती ती माझी झाली होती, पण मी भाऊ दिली नाही. ती क्लासवरून आली, केमिस्ट्री तिला आवडत जायचं, बाकी सगळं चांगलं होतं, ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली होती. मला सरांना समजतच नाही, मला खूपच आवडत जाते. हे सोपं आहे, कारण मी सायन्सचाच होतो. ऍक्च्युली मला पण खूप आवडते केमिस्ट्री. मग त्याला मी सांगायचंच नाही. मी गपचिपमध्ये 12वीची सगळी पुस्तकं नवीन पुरी वाचायला विकत घेतलं, ऑफिसमध्ये ठेवली. तिने सांगितलं, हे आता कसं माझं ते खोटं बोलायचं, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, खोटं बोलणं कशासाठी, माफ आहे. कधी कधी 2 रस्ते, एका रस्त्याने कोणीतरी कुणाला तरी मारण्यासाठी झाले, दुसरा जो माणूस असतो साधू, त्याला वाचावं म्हणून खोटं बोलतो, तर खोटं बोलणं नसतं. तर मी काय करायचं, तुम्ही आज प्रश्न विचारला, अरे एकदम सोपं आहे, 2 दिवसांनी तुला समजून सांग. एकदम माझं एकदम आत्ता ध्यानात आहे माझ्या ते सगळं. मी पुढे गेलो, मॅथमध्ये भरपूर अभ्यास करायचं होतं, मला सगळं समजून घ्यायचं. आणि दुसरं किती छान समजून सांगत होतं, एकदम समजलं. पण मी तिकडे काय करायचं ते तिला आता सांगितलं उशिरा एकदम. तर असा मुलांमध्ये तुम्ही आता याचं उत्तर दिलं, तुम्ही उत्तर दिलं, चिंता दिला. तुम्हाला आता सर्वात बलाढ्य प्राणी कोणता, मागचे लोक सांगा. वजनदार जंगलात काय एलिफंट सांगितलंय कोणी? हा, बरोबर आहे, एलिफंट. आता इकडे तर तुम्हाला उत्तर ऑलरेडी आलं होतं, एक एक्झाम्पल आलं होतं एलिफंटचं. आणि दुसऱ्याचं उत्तर पण आपल्या इथेच आहे. सर्वात हुशार प्राणी कोणता पाठीमागं? तुम्ही माझ्याकडे पाहून उत्तर दिलं. तर बरोबर आहे. आता हे सगळे तुम्ही आणि स्टेजवरच्या सगळ्यांनी मला हे सांगा की यापैकी जंगलचा राजा कोण? 4 कोणीच नाही. जंगलचा राजा नाही. तो सगळे गेले म्हणे, बाबा मी एवढा वेगवान, मी हुशार, मी बलाढ्य, मी असं सगळं असं उंच, हा कसं काय जंगलचा राजा? सगळे त्याच्याकडे गेले. अरे बाबा म्हणे, तू कसं काय जंगलचा राजा? मला वाटतं मी जंगलचा राजा म्हणून मी ऍटिट्यूड इतकं आपल्यामध्ये हसून आपला कॉन्फिडन्स जर भरला. आणि मग आयडेंटिफाय करताना पालकांनी, शिक्षकांनी काय करायचं? आयडेंटिफाय नेमकं एबीसी माहिती आहे सगळ्यांना? कोणाचं आहे ते? कोण होस्ट करत आहे? अमिताभ बच्चन. कोण पण 16 प्रश्न करून तर या सगळ्यांना 16 प्रश्न असतात. आपण आयडेंटिफाय करताना काय करायचं? बघा, 2 मुलं निवडले आपण, ए आणि बी, इकडच्या आणि इकडच्या करून निवडणार. सुरुवातीला दोघांची प्रगती सारखीच वाटते, दोघे सारखेच चाललेत असं वाटतं आपल्याला. काही नाही, शेजारच्या घरात मुलगी जाते, त्या घरात मुलगा जातो, काही नाही, तुला याला पुढच्या वर्षी तिचा पण इंजिनिअरिंगला नंबर लागला, एकदा पण शिवाय घडला, त्याचा एकदा नाही. 1000 पहिला प्रश्न, दुसरा बरोबर 2000, तिसरा प्रश्न 3000, चौथा प्रश्न 5000, 10,000, 20,000, 3,20,000, 1,60,000, 3,20,000 असं करत 25 लाखापर्यंत काही कळत नाही. तो ग्राफ आहे ना फिजिक्सचा, माहिती आहे तुम्हाला? ग्राफ असतो असा अपवर्ड डायरेक्शनने चाललाय तुम्ही तुमचा. मग एक वेळ अशी येते की एका ग्रुपला सांगतो तो 25 लाख जास्त जिंकल्याने दिलेलं, इकडचा 25 ते 50, 50 ते 1 करोड, 1 करोड 7 करोड, 3च प्रश्न शेवटचे त्यांनी बाजी मारली असते. आता याने चेक घ्यायचा किंवा चुकला तर सापाच्या तोंडात जाऊन खाली परत 3,20,000 द्यायचं. ही जी
डेव्हलपमेंटची, संक्रमणाची कुमार अवस्था, प्रौढ अवस्था किंवा अडचणी जे होतो, जी संक्रमणाची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला त्याची बिलीफ सिस्टीम डेव्हलप करायची आहे. सचिन तेंडुलकरनी बॉडी लँग्वेज त्यांची सांगायची, ज्या दिवशी शतक मारायचे त्या दिवशी ते ग्राउंडवर एंट्री करताना कॉम्प्युटर सांग सचिन तेंडुलकर बॉडी लँग्वेज सेज, सचिन बॉडी लँग्वेज सेज, आणि त्या वर्षी त्यांनी शतक झळकवलेलं असायचं. 40 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये डबल सेंचुरी होऊ शकते, ट्रिपल सेंचुरी होऊ शकते, कोणाला वाटलं नाही. ती बिलीफ सिस्टीम डेव्हलप केली आणि आपल्या देशातल्या 3 प्लेयरने 40 वर्षानंतर जगाच्या इतिहासात डबल सेंचुरी आणि त्याच्यानंतर ट्रिपल सेंचुरी झाली. बिलीफ सिस्टीम आहे. मग ही कशी डेव्हलप होते? ॲटॉमिक हॅबिट नावाचं जेम्स क्लिअरचं बुक तुम्ही वाचलं, सगळ्यांना प्रेझेंट दिलं तरी चालेल, किंवा हे माझ्याकडे डोनेशन घेतलं तर चालेल, मी तुम्हाला. कारण ते ॲटॉमिक हॅबिट जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय बघा, पूर्वी जुन्या पिढीतल्या आपल्या दामोदर ताई आहे, आपण माझ्या एक मतलब दामोदर ताई आणि माझ्या जवळपास शिकत असेल कदाचित, तर आपल्या काळात म्हणायचे 5-5.5 वर्षात पैसे दामून पडतात. ऐकलंय तुम्ही सुद्धा? 5.5 वर्षात पैसे दामून पडतात. तुमच्या काळात आम्ही काय ऐकलं? मग जेम्स क्लिअरनी सांगितलं, टायनी चेंजेस इन द डायरेक्ट. छोटा ॲटॉमिक का नाव दिलं? छोटासा बदल केला. फॉर एक्झाम्पल, समोरची हे सवनात ठरवलेली करा, ती समोरची एक पिछली बसली, तिचं लक्ष नाही करा. तुझं नाव काय? ना पास्कर सर, मोठं नाव रुचा. तर किती वाजता उठते तू सकाळी? 6 वाजता उठते. समजा एक किती बदल केला की 5:55 उठायला मिनिट, बरोबर? 5 मिनिट बस, 5 मिनिट आपण सकाळी 2 मिनिट अनुलोम विलोम प्राणायाम करायचा, 1.5 मिनिट ओंकार करायचा आणि 1.5 मिनिट गायत्री म्हणतो. ओंकार म्हणायची पद्धत असते, तुम्ही सगळे सांगतो. त्याला पासून सुरू करायचा, उ आणि म इथं संपला पाहिजे. उ म, ब्रह्म आकार, विष्णू मकार, महेश आकार, ओंकार मकार. त्याच्यावर एक करायचा अभंग पण आहे. समजा तिने 5 मिनिट सुरू केलं आणि सलग 365 दिवस, त्याला मात्र मर्यादा आहे, 364 पण नाही, 365 दिवस जर केलं सातत्याने, तर जेम्स क्लिअरनी रिसर्चनी डेव्हलप करून सांगितलेलं आहे किती पटीमध्ये 365. त्याच्यात मी होता तुम्हाला त्याचं पॉईंट मध्ये पण सांगतो, 37.78 पट इम्प्रूव्हमेंट होते. 37.78 पट, टक्के नाही हा, पट. 5.5 वर्ष दाबून पट होते, इकडे वर्षभरात 37.78 पट डेव्हलपमेंट होते, इम्प्रूव्हमेंट होते. मग ती मुलगी 25 लाखाला चुकते आणि 3.5 लाखावर येते आणि ती मुलगी 7 करोडपर्यंत जाते. म्हणजे तिच्या वैयक्तिक डेव्हलपमेंटच्या मी तुम्हाला रेफरन्स दिला. म्हणून असे बदल तुम्हाला पालक आणि शिक्षक आणि अडॉप्शन मुलं यांच्यामध्ये काय कॉर्डिनेशन असायला पाहिजे, यासाठी मी आणि शिक्षकांनी काय केलं पाहिजे की मी 2 टाईपचे शिक्षक असतात, बॉटम घेऊ नका. 2 टाईपचे शिक्षक असतात सर. मुलगा सर चेक करतील म्हणून घरून निघून मास्टरवर सही करायला येणार आहे, सही झाली, काम झालं. आणि दुसरे, मी या देशाच्या नागरिक घडवण्यासाठी जात आहे. यासाठी जी शिक्षक काम करतात
मग ती काम करताना क्रिएटिव्ह काहीतरी स्वतःला अपडेट करत राहतात. मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची पॉझिटिव्ह सायकोलॉजी सेलिग्मनचं पुढचा कोर्स का करतोय? मी स्वतःला अपडेट ठेवायचा प्रयत्न करतो, नवीन पिढीशी जुळून घ्यायचा प्रयत्न करतो. ताईंचं वय 40-85-86 आहे. अमिताभ बच्चनला एकदा प्रश्न विचारला होता की तुम्ही या वयात सुद्धा एवढे आनंदी आणि एनर्जेटिक कसे? तर ते म्हणे की मी सतत नवीन पिढीशी डायलॉग करत राहतो, तरुण मुलांशी डायलॉग करत राहतो, त्यांच्यामध्ये जास्त राहतो, म्हणजे माणूस वयस्कर होत नाही. त्यांच्याशी डायलॉग ठेवण्यासाठी मग तुम्हाला शिक्षकांनी काय केलं पाहिजे हा एक विचार मनामध्ये असला पाहिजे. आणि शिक्षकाला पण पुरस्कार वगैरे मिळतात, पण त्यांनी छोटस ऍप्रिशिएशन जे मुलांचं छोटस ऍप्रिशिएशन त्या मुलाला कदाचित फार मोठा देशातला जगातला माणूस होऊ शकतो. तुम्ही घरचे प्रॉब्लेम्स काय असतील ना, माझ्या मेंटल हेल्थच्या क्लिनिकला या, तिकडं त्रास देत असेल म्हणतो, पण येताना इंथुजियास्टिक पद्धतीने कॉलेजला क्लासवर यायचं, क्रिएटिव्ह नवीन काहीतरी करायचं. क्रिएटिव्ह म्हणजे काय? क्रिएट ऍक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी, क्रिएट न्यू ऍक्टिव्हिटी. दररोज काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी तुम्ही डेव्हलप करा. त्यासाठी नो नीड ऑफ नेम अँड फेम. असं खूप असं सुंदर असं संचालक मंडळ जे आहे, राजेंद्र बोराडे सर, अमोल मुश्रीफ सर, संजय मंडळ सर आहेत, माझ्या पुस्तकाच्या ऍप्रिशिएशन करतात, आता मित्रांना सांगतात सरांनी असं केलं, कसं केलं, हे केलं, ते केलं. कृष्णाजी सर, तेज मिसाळ सर, विशेषतः या ठिकाणी त्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. ज्यांनी म्हणजे डोनर ऍक्शन होत आहे त्यानंतर मॅडम मनोज भालेराव सर आणि संजय राव सरांच्या लाईट असतात मदारी मार्ग, मला डबलच आठवतो कसे मदारी मार्ग ते बरोबर छान असतात तुम्ही. आणि म्हणजे मला अजून आनंदाने सांगावं वाटतं की म्हणजे राजमा छान असतात, एकदम कापी, एकदम बॉडी लँग्वेज, एकदम ते ॲटिट्यूड, एकदम माय समजता संजय असं सगळी मंडळी फार सुंदर आवडलं मला. आणि खूप छान, जरी संख्या कमी आहे, सिलेक्टेड व्यक्ती तुम्ही घडवणारे लोक आहात. ते असं म्हणतात की असं मी कधीतरी ऐकलं होतं, छोटा माणूस फार चुकी केल्यासारखं सांगून जातो आणि मनात बसते की भाजीपाल्याच्या बाजारात गरबू गर्दी असते, भेळच्या बाजारात डायमंड घ्यायला पाहिजे. कधीतरी दिवसातून असं समजूया की हिऱ्यांना पैलू पाडणारा डायमंडचं हे सगळं संमेलन आहे आणि तुम्ही त्या हिऱ्यांना पैलू पाडून आमचा जो काही या ठिकाणी मान्यवरांनी एवढा 2 तास दिलेले आहे. बऱ्याच वेळा असं होतं की असं बसलेल्यांना वाटतं की आमचा 2-3 तास वेळ गेला, तुमच्यापेक्षा यांचा वेळ किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. जो वेळ त्यांनी जर, कारण आता त्यांचा ग्राफ वाढत चाललेला आहे, तो वेळ त्यांनी जो लावला, त्यांना आता काही लिटमस झालेली त्यांची, त्यांना काय आता प्रयोग करायचे नाही, प्रयोग सक्सेस झालेले, ते 3 तास झाले, त्यांची पण उंची वाढेल. पण त्यांना माहिती आहे की मोठ्या झाडांना आणि छोटी झाडं मोठी होतात, आपलं आता थांबायचं आहे, आपल्या पारंब्या पण कमी ऐकल्या, आपण मोठं उंची झालं, तुम्हाला काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी तो वेळ दिलेला आहे. त्यावेळेला तो सदुपयोग करावा. आणि मला या संस्कृतीमध्ये दुसऱ्यांदा बोलवलं, असं काही कमिटमेंट अशी त्याच्यात ठरली अशी दिसली मला की दुसऱ्यांदा बोलावणार आहे आणि हॅट्रिक करणार आहे. तर मी त्या अपेक्षा घेऊन सर्वांनी माझा सन्मान केला. मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं. कदाचित त्याची छोटीशी जरी गोष्ट तुम्ही आत्मसात केली, मी निश्चित सांगतो की माझ्या गाडीवरची गाडी असं
पेशंटचं तर्जनीमध्ये आत्मा होता, आता दुसरीच्या गळ्यात आत्मा होता. प्रत्येकाच्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या ठिकाणी सगळं त्या निवड करा आणि वेगवेगळे ध्येय वेगळ्या क्षेत्रातले त्या ठिकाणी निश्चित तुम्ही एवढे एनर्जेटिक आहात तर निश्चित आणि जी असते मला तसं हा स्टाफ मला असा एकही फक्त हजेरी लावण्यासाठी याला दिसला नाही. त्याच्यामुळे कोणी मनात असं ठेवू नये कारण सगळे मला खूपच एनर्जेटिक दिसले जाणवले आणि तुम्ही त्याचं पण ॲप्रिशिएशन चांगलं केलं. कारण नॉर्मली जो राहतो धावतो पळतो त्यांचं सन्मान आपण राहून जातो तो पडद्याच्या पाठीमागच असतो. पण तुम्ही तो पण सन्मान त्यांना दिला. या सगळ्या गोष्टींचा परिपाक एक गाडेपास तुमची संस्था बांधून ठेवलेली आहे अशी तशीच ती बांधून राहिली अशा मी शुभेच्छा देतो. बोला त्याबद्दल मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.